तर जमीन घोटाळ्यातल्या आरोपीचा विखेंकडून प्रचार करण्यात येतोय। स्वाती पाचुनकर जमीन घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत आणि स्वाती पाचुनकरांना भाजपकडून झेडपीची उमेदवारी दिलेली आहे आणि पाचुनकरांवर विखे पाटलांनीच कारवाई केलेली। अंजली दमानी यांकडून विखेंना या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आले। प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं प्रचार मंत्री विखे पाटील यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? मला तर असं वाटतं काय बोलावं या राजकारणाला की भाजपला इतकी काय अगतिकता आहे की सगळे हुजू म्हणजे तुम्ही जितका भ्रष्टाचार कराल, जितक्या तुमच्यावर केसेस असतील, जितका तुम्ही सगळा पैसा लुटाल, ती सगळी माणसं यांना लागतायत आणि कशासाठी लागतायत असं। त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली, आता ते सबज्युडिस मॅटर झालंय, त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही। परंतु शेवटी यामध्ये तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय आपण मान्य करायचा। या प्रकरणाचा मला डिटेल माहिती नाही, कदाचित विखे पाटलाला माहिती असेल का नसेल मला त्याची कल्पना नाही, परंतु एखाद्याला या अशा भ्रष्टाचारच्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर त्याचा प्रचार करणं मला वाटतं हे गैर आहे। पाचुनकर ज्या आत्ता पंचायत समितीला निवडणुकीला उभ्या आहेत, या स्वाती पाचुनकरांवर आरोप केले ते भाजपमध्ये गेलेले महसूल मंत्री विखे पाटील यांनी आणि प्रचारात पाचुनकरांसाठी मतं मागतात ते पुन्हा विखे पाटीलच। अर्थात विखे पाटलांनी त्यांच्यासाठी मतं मागावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण मतं मागायची असतील तर किमान त्याच प्रचार सभेमध्ये एकदा जाहीर माफी मागा ना की माझी चूक झाली, स्वाती पाचुनकर या अत्यंत स्वच्छ आहेत, त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, एक तर त्यांची त्यांनी माफी मागावी, नाहीतर पाचुनकरांनी तरी आमची बेअब्रू केली म्हणून विखे पाटलांवर एखादी आब्रू नुकसानीची केस टाकावी।